तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये समोर अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर मित्रांनो असा आहे, तामिनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तामिनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये तामिनी अभयारण्य एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, गौताळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गौताळा हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये गौताळा हे प्रसिद्ध अभयारण्य एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे. चित्तोडगड या ठिकाणी खालीलपैकी कोणते आश्चर्य स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. चित्तोडगड या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक आश्चर्य स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जयस्तंभ जे आहे चित्तोडगड या ठिकाणी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जयस्तंभ स्थित असलेले चित्तोडगड भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे मित्रांनो. जयस्तंभ स्थित असलेले चित्तोडगड भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील राजस्थान या राज्यामध्ये जयस्तंभ स्थित असलेले चित्तोडगड हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये एकूण किती आश्चर्यजनक स्थळांचा समावेश आहे? भारतामध्ये एकूण किती आश्चर्यजनक स्थळांचा समावेश झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतामध्ये एकूण 7 आश्चर्यजनक स्थळांचा एक समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 7 आश्चर्यापैकी सर्वात प्रसिद्ध आश्चर्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील 7 आश्चर्यापैकी सर्वात प्रसिद्ध असलेले आश्चर्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील 7 आश्चर्यापैकी ताजमहाल हे सर्वात प्रसिद्ध असलेले एक आश्चर्यजनक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महान्यायवादीची नेमणूक खालीलपैकी कोणती व्यक्ती करत असते ते सांगायचं आहे. महान्यायवादींची नेमणूक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती करत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारताचा राष्ट्रपती जो आहे महान्यायवादीची एक नेमणूक करत असतो. पुढचा प्रश्न, महालेखापाल या व्यक्तीची नेमणूक खालीलपैकी कोणता व्यक्ती करत असतो? महालेखापाल यांची नेमणूक खालीलपैकी कोणता एक व्यक्ती करत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महालेखापाल यांची जी नियुक्ती आहे तो भारताचा राष्ट्रपती हा एक करत असतो. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते ते सांगायचं आहे मित्रांनो. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. अतिशय सोपा क्वेश्चन्स मी आपल्याला विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा असा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. भारतातील राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना किती दिवसाआधी दिली जात असते? भारतातील राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना एकूण किती दिवसाआधी देण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची जी सूचना आहे 14 दिवसाच्या आधी एक द्यावी लागत असते. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक वारसा स्थळामध्ये प्रथम क्रमांकाचा देश इटली यांची किती स्थळे समाविष्ट झालेली आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो. जागतिक वारसा स्थळामध्ये प्रथम क्रमांकाचा देश असलेले इटली या देशाचे किती स्थळ समाविष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इटली या देशांचे 58 स्थळ जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये एक समाविष्ट झालेले आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारताचे किती स्थळ समाविष्ट झालेले आहेत? जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारताचे किती स्थळ समाविष्ट झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 40 स्थळ जे आहे जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारत या देशाचे एक समाविष्ट झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. दवाखाना हा अतिशय महत्त्वाचा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? दवाखाना हा अतिशय महत्त्वाचा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्य सूचीमध्ये जे आहे दवाखाना हा अतिशय महत्त्वाचा एक विषय ठेवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोविडचा प्रसार रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? कोविडचा प्रसार रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक
2 योग्य राहील. भारतातील महाराष्ट्र या राज्याने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे एक प्रसिद्ध अभियान सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, सत्सार हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेला आहे? सत्सार हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. महात्मा फुले यांचा जो आहे सत्सार हा एक प्रसिद्ध ग्रंथ बनलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि एकदम फ्रीमध्ये कॉम्पॅक्ट टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आला तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते आणि आपण रँक 4 ते 10 मध्ये आला तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण रँक 11 ते 50 मध्ये आला तर आपल्याला 50% स्कॉलरशिप मिळू शकते. आणखी एक मित्रांनो, 51 ते 100 मध्ये जर आपण रँकमध्ये आला तर आपल्याला 25% सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकते. 50 लकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अमेझिंग प्राइजेस देखील मिळणार आहेत, जसे की हेडफोन, गुगल मिनी होम, मोबाईल आणि अमेझॉनचे वाउचर देखील या ठिकाणी मिळू शकणार आहेत. मित्रांनो, आपण या कंबाईनड टेस्ट सिरीजमध्ये एकदम फ्रीमध्ये एनरोल करू शकता. तसेच मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो ही टेस्ट सिरीज 30 जानेवारीला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह होणार आहे. मित्रांनो, आपण जर या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करू इच्छित असाल तर याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जर एनरोल करत असाल तर exam10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये अनअकॅडमी आपल्याला 10% डिस्काउंट लगेच देईल. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे फुलपाखरांना राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे प्रथम क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आसाम वैभव हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे? आसाम वैभव हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मित्रांनो, या ठिकाणी आसाम वैभव हा जो पुरस्कार आहे ते रतन टाटा यांना एक देण्यात आलेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आपल्यासमोर. या ठिकाणी आसाम वैभव हा कोणत्या राज्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे? आसाम वैभव हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्यातील एक प्रसिद्ध आणि सर्वोच्च पुरस्कार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आसाम वैभव हा जो पुरस्कार आहे भारतातील आसाम या राज्यातील सर्वोच्च एक पुरस्कार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील साप्ताहिक काढणारे कितवे व्यक्ती बनले होते? बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील साप्ताहिक काढणारे कितव्या क्रमांकाचे व्यक्ती बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बाळशास्त्री जांभेकर ही जी व्यक्ती आहे मराठी साप्ताहिक काढणारे सर्वात पहिल्या क्रमांकाचे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, नॉर्मन बोरलॉग या व्यक्तीचे असामान्य कार्य कोणत्या क्षेत्रामध्ये झाले होते ते सांगायचं आहे. नॉर्मन बोरलॉग या व्यक्तीचे असामान्य कार्य कोणत्या क्षेत्रामध्ये होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कृषी क्षेत्रामध्ये नॉर्मन बोरलॉग यांचे असामान्य एक कार्य झालेले होते. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट परवरिश हे मिशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? प्रोजेक्ट परवरिश हे मिशन कोणत्या राज्य सरकारने एक सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आसाम या राज्याने जे आहे प्रोजेक्ट परवरिश हे एक मिशन सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रोजेक्ट परवरिश हे मिशन कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी केलेले आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी प्रोजेक्ट परवरिश हे मिशन आसाम सरकारने कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. प्रोजेक्ट परवरिश हे जे मिशन आहे या ठिकाणी कुपोषण या रोगाच्या निर्मूलनासाठी भारतातील आसाम या राज्य सरकारने एक सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील आसाम या राज्याचे प्रोजेक्ट परवरिश हे मिशन कोणाशी संबंधित आहे? भारतातील आसाम या राज्याचे प्रोजेक्ट परवरिश हे मिशन कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 5 वर्षाखालील मुलांशी संबंधित आसाम या राज्याने प्रोजेक्ट परवरिश हे एक मिशन सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती लोकसभेला कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकत असतो? राष्ट्रपती हा लोकसभेला कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रपती जो आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला एक बरखास्त करू शकत असतो. पुढचा प्रश्न, दैनंदिन आहारामध्ये कशाच्या कमतरता असल्याने ॲनिमिया होत असतो ते सांगायचं आहे. दैनंदिन आहारामध्ये कशाची कमतरता असल्यास ॲनिमिया हा रोग उद्भवू शकत असतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. दैनंदिन आहारामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग एक होत असतो.
तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया काय आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे मित्रांनो. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोणती एक व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडित नेहरू यांनी जे आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही असणारी एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र स्थित असलेले पाडेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र स्थित असलेले पाडेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र स्थित असलेले पडेगाव हे जे आहे सातारा या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये कशाचे संशोधन केंद्र स्थित आहे. महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये कशाचे संशोधन केंद्र एक स्थित झाले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये गवत संशोधन केंद्र एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या कितव्या बैठकीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जातात ते सांगायचं आहे. जिल्हा परिषदेच्या कितव्या बैठकीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष एक निवडले जात असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची एक निवड केली जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी आगीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या लायटरमधून कोणता वायू बाहेर पडत असतो ते सांगायचं आहे. आगीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या लायटरमधून कोणता वायू बाहेर पडत असतो. ऑप्शन क्रमांक 2 राहील. ब्युटेन हा जो वायू आहे आगीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या लायटरमधून एक बाहेर पडत असतो. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी महात्मा ही पदवी दिलेली आहे ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी एक महात्मा ही पदवी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांना महात्मा ही जी पदवी आहे मुंबईच्या जनतेने एक त्यांना दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती एक जमात आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातील खालील कोणती एक जमात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील महादेव कोळी ठाकर आणि कातकरी ह्या एक सर्व जमाती बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न अँग्लो इंडियन जमातीतील लोकसभेवरील सदस्यत्व कधी रद्द करण्यात आलेले आहे. अँग्लो इंडियन जमातीतील लोकसभेवरील सदस्य कोणत्या वर्षी या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 25 जानेवारी 2020 या वर्षी या दिवशी अँग्लो इंडियन जमातीतील लोकसभेवरील सदस्यत्व एक रद्द करण्यात आलेले आहे. इंडियन बॉयज असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेली आहे. इंडियन बॉयज असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेली आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. ॲनी बेझंट यांनी इंडियन बॉयज असोसिएशनची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न बौद्ध धर्माची दुसरी परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती ते सांगायचं आहे. बौद्ध धर्माची दुसरी परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वैशाली या ठिकाणी बौद्ध धर्माची दुसरी परिषद एक भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पंडिता रमाबाई यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती ते सांगायचं आहे. पंडिता रमाबाई यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी सेवा सदन या संस्थेची जी स्थापना आहे ते पुणे या ठिकाणी एक केलेली होती. पुढचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते. विठ्ठल रामजी शिंदे यांना खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी या नावाने एक ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी बायबलचे मराठीत भाषांतर खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. बायबलचे मराठी भाषेत रूपांतर खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पंडिता रमाबाई यांनी बायबलचे मराठीत एक भाषांतर केलेले होते. पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र होते. सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जागृती हे जे वृत्तपत्र आहे ते सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे एक प्रसिद्ध वृत्तपत्र बनलेले होते. पुढचा प्रश्न जागृती हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे. जागृती हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे. ऑप्शन क्रमांक 2
दोन योग्य राहील. जागृतीचे हे जे वृत्तपत्र आहे ते बडोदा या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात येत असे. पुढचा प्रश्न या ठिकाणी सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे कोणाला म्हटले जात असते? सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे एक संबोधण्यात येत असे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर ही गॅरंटीच आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेली आहे आणि त्यामुळे एक लाईक या सुपर क्लासला नक्कीच करायचं आहे. आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.